सगळेजण आता तुम्ही थंबनेल मध्ये बघितलं असेल जसं की ई-के-वाय-सी करा आणि ₹2000 हप्ता जे आहे तुमचं ते चालू ठेवा. नाहीतर तुमचा अन्यथा ₹2000 हप्ता जे आहे ते बंद होणार आहे. तर हे ई-के-वाय-सी कशाबद्दल आहे आणि हे 2000 हप्ता कशाचा आहे? मी कशाबद्दल म्हणत आहे? तर ते आणि ई-के-वाय-सी कसं करायचं? मी तुम्हाला ते सुद्धा सांगेन आता. तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सरकारी योजना या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन-नवीन माहितीसाठी आणि नवीन अपडेटसाठी आणि कमेंट करायला विसरू नका. तर आता हे पीएम किसान बद्दल आज सांगत आहे मी. पीएम किसान योजना जी आहे, पीएम किसान मध्ये आता ई-के-वाय-सी लास्ट 30 जून पर्यंत तारीख आहे. त्याच्या अगोदर हे ई-के-वाय-सी करायची गरज आहे. कारण ई-के-वाय-सी करणे गरजेचंच आहे. कारण ई-के-वाय-सी जर तुम्ही केला नाही, तर तुमचं जे ₹2000 जे हप्ता आहे, ते हप्ता तुम्हाला बंद होणार आहे. कारण की भरपूर असे पीएम किसान बांधव आहेत, की जे अजून पण ई-के-वाय-सी केलेले नाहीयेत. शासनाकडनं हे नोटीस पण आलेली आहे अजून एकदा आणि त्यामध्ये आकडा पण आलेला आहे. की कमीत कमी 50 ते 60% अजून पण पीएम किसानचे जे बांधव आहेत त्यांनी ई-के-वाय-सी केलेलं नाहीये. तर तुमचा हप्ता चालू ठेवण्यासाठी पीएम किसानचा ₹2000 हप्ता जे आहे ते चालू ठेवण्यासाठी तुम्हाला ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला मॅन्डेटरी आहे म्हणजे की तुम्हाला करावंच लागणार आहे ई-के-वाय-सी नाही तर तुमचा अन्यथा हप्ता तुमचा बंद होणार आहे. आणि तुम्हाला जर ई-के-वाय-सी करायचं माहित नसेल तर तुम्ही आपल्या जे जवळपास जे सीएससी सेंटर किंवा माहिती सेवा केंद्र असेल तिथे जाऊन तुम्ही एक त्यांचं जे चार्ज असेल 50-100 रुपये जे काय असेल ते तुम्ही देऊन तिथे ई-के-वाय-सी करून घ्यावे. कारण की जर तुम्ही ई-के-वाय-सी नाही केलं तर तुमचा हप्ता बंद होणार आणि जर तुम्ही मोबाईलवरनं तुम्ही करू शकता. बट माझं म्हणणं असं आहे की तुम्ही माहिती सेवा केंद्र असेल तिथूनच तुम्ही ई-के-वाय-सी करावा. कारण की भरपूर युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल मोबाईलमधनं ई-के-वाय-सी करू शकताय. तुम्ही करू शकताय मोबाईलमधनं ई-के-वाय-सी बट तुम्हाला ते पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण की भरपूर जणांना हे माहितच नसते, त्यांच्याकडे आयडी नसते. माहिती सेवा केंद्राकडे त्यांच्याकडे सरकारची गव्हर्नमेंट शासनाची आयडी असते. त्यावरनं त्यांनी ई-के-वाय-सी करतात. त्यामुळे त्यांचं जे आहे तुम्हाला हप्ता बरोबर ई-के-वाय-सी होऊन तुम्हाला हप्ते चालू राहील. त्यासाठी फक्त ₹50 साठी वगैरे तुम्ही दुसरी जर मोबाईलवर केला, कदाचित हप्ते बंद झाले जसं लाडकी बहिणीचे झालेले आहेत प्रॉब्लेम. त्यामुळे असं व्हायला नको म्हणून मी तुम्हाला फक्त एक आव्हान देतो की तुम्ही माहिती सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर जे काय आपल्या जवळपास असेल ऑनलाईन सेंटर तिथे तुम्ही ई-के-वाय-सी या पीएम किसानची तुम्ही करून घ्यावा. आणि जर तुम्हाला मोबाईलवरनं जर बघायचं असेल तर तुम्ही ई-के-वाय-सी म्हणून कमेंट करा. मी तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा कसं ई-के-वाय-सी करायचे पीएम किसानची मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. तर अशीच माहितीसाठी आणि नवीन अपडेटसाठी नवीन योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.